नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव, प्रोप्रायटर शिवराज मराठा वधूवर सूचक केंद्र। तर आजचा जो बायोटा आहे तो एका वधूचा आहे आणि यांचा पुनर्विवाह आहे। यांचा कायदेशीर घटस्फोट झालेला आहे। यांना पहिल्या लग्नापासून एक 21 वर्षांचा मुलगा आहे। या मेकअप आर्टिस्ट म्हणून व्यवसाय करत आहेत। तसेच त्यांच्या कुटुंबामध्ये आई वडील बहीण भाऊ यांचा परिवार आहे। त्यांच्या बहिणीचं भावाचं लग्न झालेलं आहे। यांचं मूळचं गाव हे धुळे जिल्ह्यातील आहे। यांचे जन्मवर्ष आहे 1984। उंची यांची 5 फूट 5 इंच आहे। रंग गोरा आहे। शिक्षण यांचं आर्ट्स मधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे। पण मेकअप आर्टिस्ट यांचा व्यवसाय चांगल्या पद्धतीमध्ये सेटल झालेला आहे। कुणबी मराठा ही यांची कास्ट आहे। तर त्यांच्या अपेक्षा काय आहेत ते पण पाहणार आहे। पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हा सर्वांना एक सर्वात पहिली विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण ऐका, यांच्या अपेक्षा पूर्ण ऐका। आणि तुम्ही जर काही अपेक्षित बसत असाल तरच आठवणीने तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे त्या नंबरवरती सकाळी 10 ते 5 या वेळेतच फोन करा। वेळ महत्वाची आहे, कारण 5 नंतर आपल्या ऑफिसचे फोन हे उचलले जात नाहीत। सकाळी 10च्या आधी सुद्धा फोन उचलले जात नाहीत। तुमचे जे मिस कॉल असतील ते मिस कॉल्स ना 10 ते 5 या वेळेमध्ये माघारी फोन केले जातील। त्यांची अपेक्षा आहे की जो कोण मुलगा असेल तो निर्व्यसनी असावा। त्यांचं जर एखादं दाम्पत्य असेल तेही यांची स्वीकारायची तयारी आहे। तो वेल सेटल असावा, एक तर चांगली नोकरी करत असेल किंवा चांगला व्यवसाय करत असेल असं त्यांना स्थळ हवं आहे। आणि तो व्यक्ती नाशिक शहरामध्ये किंवा पुणे शहरामध्ये सेटल असावा। आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे यांच्या मुलासह त्यांचा स्वीकार करणारा असावा। त्यामुळे नक्कीच तुम्ही स्वतः किंवा तुमचा कोणताही मित्र जर का पुनर्विवाहासाठी एखादी चांगली वधू शोधत असेल आणि नाशिक किंवा पुणे शहरामध्ये राहत असेल तर खरोखर त्यांच्यासाठी हा एक चांगला बायोडाटा आहे। त्यांची कास्ट कुणबी मराठा असली तरी यांना कुणबी मराठा किंवा शहाणकुळी मराठा कास्ट मधली स्थळ त्यांना चालत आहे। त्यामुळे नक्कीच कोणी अपेक्षित बसत असेल तर आठवणीने आजच संपर्क करा। आणि अजूनपर्यंत आपल्या विवाह केंद्रामध्ये तुम्ही नाव नोंदणीची माहिती घेतली नसेल तर आत्ताच नाव नोंदणीची माहिती घ्या। तुम्हाला जर का माहिती योग्य वाटली तर आठवणीने नाव नोंदणी करा। तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय शिवराय।